आपल्यासोबत राज्याचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम आहेत। बाबा, गडचिरोली जिल्ह्यामध्ये आणि खास करून अहिरी जो भाग आहे त्या भागामध्ये एक मोठा लोहपोलाद कारखाना जो आहे त्याचा भूमिपूजन होत आहे। हा लोहपोलाद कारखाना कशा स्वरूपाचा राहणार आहे आणि याचा आकार किती राहील, रोजगार किती मिळेल, गुंतवणूक किती होईल? नाही, ह्याच्यामध्ये सुरजागड इस्पात म्हणून हा उद्योग कारखाना तिथे आपला वडलापेठ गावाला येणार आहे अहिरी तालुक्यामध्ये आणि जवळजवळ 250 एकर आपण जमीन यांना दानमध्ये आपण दिलेला आहे। आणि त्या दृष्टिकोनातून मुद्दा एकच होता की रोजगार निर्माण झाला पाहिजे या क्षेत्रामध्ये आणि जवळजवळ 5,000 कोटीचा लागत लावणार आहेत बाहेरचे कंपनीवाले आणि येऊन ते इन्व्हेस्टमेंट फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि लोकांनासुद्धा रोजगार निर्माण होईल। जमीन दानमध्ये देण्याचा उद्देश एकच होता की रोजगार निर्माण झाला पाहिजे। जमीन आपल्याकडे ठेवून काय करणार, आपल्याला देवाने दिलेलं भरपूर काय अडचण नाही आपल्याला। तर त्या दृष्टीने लोकांचा कामाकरता जर जमीन उपयोगात येत असेल, रोजगार निर्माण करण्याकरता उपयोगात येत असेल तर ते आपण करण्यामध्ये हरकत नाही। सगळ्यांचा आशीर्वाद मिळेल आम्हाला। सुरजागडची जी लोह खनिजाची खदान आहे त्याच्यातून निघणारी, खाणीतून जो निघणारा लोह खनिज आहे त्याच्यावर आधारित हा प्रकल्प राहणार आहे। हो, तर आपलं सुरजागडला जे आता सध्या जे सुरू आहे मायनिंग ते बाहेर पाठवतात माल। चंद्रपूरला जात आहे, रायपूरला जात आहे, कोकण विभागात जात आहे। तर मग हा माल, कच्चा माल आमच्याकडे इकडे कारखाना टाकून जर आपला इकडे लोकांना रोजगार निर्माण होऊ शकेल तर का केलं नाही पाहिजे। त्या दृष्टिकोनातून आमचा एकच होता की मी मग 2-3 कंपनीज आले, त्यांना मी रिक्वेस्ट केला की जमिनीचा काय प्रॉब्लेम नाही, जमीन आम्ही देऊ, तर इथे आपल्याला कारखाना झाला पाहिजे। आणि ते दृष्टिकोनातून आपण जे लॉयड्सचे जे MD आहेत त्यांच्याशी बोलणं झालं आणि त्यांना सांगितलं की आम्हाला मटेरियल द्या, तर मटेरियल द्यायला तयार आहेत, ॲग्रीमेंट झालेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून ते आम्हाला मटेरियल देतील आणि इकडे आपण उत्पादन करणार आहोत। लॉयड मेटल्सचाही एक कोनसरीमध्ये अशाच लोहपोलाद कारखाना होत आहे, तो पूर्ण क्षमतेने केव्हापर्यंत कार्यरत होईल? कारण तो खूप मोठा प्रोजेक्ट आहे। ते प्रोजेक्ट 20,000 कोटीचा आहे आणि ते पहिला टप्पा पूर्ण झालेला, दुसरा टप्पा अंतिम टप्प्यामध्ये आहे, आणखीन त्याच्यानंतर तिसरा आणि चौथा टप्प्यामध्ये ते होणार आहे। तर आणखीन मला वाटते 2 वर्ष आणखी लागतील फुल फ्लेज ते सुरू व्हायला। सुरजागडच्या टेकड्यांवर लोह खनिजाचं उत्खनन सुरू झालं, मात्र गडचिरोली जिल्ह्यामध्ये त्याच्यापेक्षा खूप जास्त क्षमतेने लोह खनिज आहे। सुरजागडच्या पुढच्या ज्या टेकड्या आहेत तिथे लोह खनिजाचं उत्खनन, मायनिंग केव्हापासून सुरू होऊ शकेल? कारण अनेक कंपन्या रांगेमध्ये आहेत तिथे लोहपोलाद कारखाना टाकू इच्छितात। नाही, बरोबर आहे, परंतु ते जसं जसं आता काय ते पहिले सगळं त्यांना पाहावं लागते। सगळं आहे ते 6 ऑप्शन झाले, काय म्हणतात विभाग त्याच्यामध्ये, आणि ते 6चे 6 ते पहिले ते सगळं पाहतील, त्याचा सर्वे होईल, त्याच्यानंतर मग पुन्हा अप्लाय करावं लागेल। म्हणजे हे कमी 5 वर्ष त्यांना लागेल आणखीन हे माईन एक माईन सुरू व्हायला। तर त्या दृष्टिकोनातून 5 वर्ष म्हणजे फार मोठा गॅप असतो। तर परंतु आता आपल्याकडे जे मटेरियल आहे त्या मटेरियलमध्ये आणखीन 4 कारखाना आपण टाकू शकतो, इतका मटेरियल आहे। आणखी काही मोठ्या कंपन्या येणार? हो, एक आणखीन आम्ही टाकणार आहोत ऑगस्टमध्ये। त्याचा ऑगस्ट किंवा काय म्हणतात त्याला ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये होऊ शकेल। आम्ही प्रयत्न करत आहोत, काय कंपनी येतील नाही येतील, प्रयत्न सुरू आहे आमचा। आणखीन एक होईल पुढे मागे। तर सुरजागडमधून जो लोह खनिज निघतं आहे त्याच्यावर आधारित कोनसरीमध्ये पहिला प्रकल्प जो आहे तो आकारास येत होता। आता दुसरा जो प्रकल्प आहे तो वडलापेठमध्ये त्या संदर्भातला भूमिपूजन लवकरच पार पडणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून गडचिरोली जिल्ह्यामध्ये रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणावर होऊ शकेल असा दावा जो आहे तो राज्य सरकारकडून केला जात आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।